ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण शहरातील श्री क्षेत्र टिटवाळा विभागातील मांडा परिसरातून श्री क्षेत्र शिर्डी येथे पायी पालखी सोहळ्याचं आयोजन साई सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतं। या पायी पालखी सोहळ्यातील 6 साई भक्तांना 16 जुलै 2024 रोजी एका भरधाव 4 चाकीने घोटी सिन्नर महामार्गावर जोरदार धडक देऊन चिरडलं होतं। यातील 3 साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेला जबाबदार असलेला 4 चाकी चालक आरोपी विशाल कैलास सानप याला अटक होऊन त्याची जामिनावर मुक्तता झाली होती। यानंतर साई भक्त संतप्त झाले होते। सदर संघटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या साई पालखी सोहळ्यात स्वतः सहभागी झालेले माजी आमदार नरेंद्र पवार व साई पायी पालखी आयोजक यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या दुर्घटनेचा सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यानंतर गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलिसांनी या घटनेचा पुन्हा तपास करून या गुन्ह्यात आणखीन कलमे दाखल केली। यामुळे आरोपी विशाल कैलास सानप याला पुन्हा अटक होऊन त्याला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। यानंतर साई भक्तांनी न्याय मिळाल्यानं माजी आमदार पवार यांना संपर्क करून समाधान व्यक्त केलं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।